श्रीसंत तुकडोजी महाराज यांची कविता आहे आणि कविता ही आम्हाला म्हणजे नवीमध्ये असणारी कविता आहे ती आणि इतकी सुंदर कविता आहे, इतकी छान कविता आहे. म्हणजे आपण जसे पूर्वी संजय पण चाळीव नव्हते पण गावी असणार किंवा आता सुद्धा आपण तुमच्या मोठ्या फ्लॅटमध्ये राहतोय तर तो एक काल वेगळा होता की त्यावेळेस म्हणजे असं होतं की माझ्या घरात शिकत आहे किंवा दरवाजा आहे की दरवाजा नाही आहे. तर त्यावेळेस एक कविता आहे ती खूप छान सुंदर कविता आहे. मी तुला बोलायचा प्रयत्न करतोय, थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करा. या कवितेचे भाव इतके सुंदर आहेत की म्हणजे त्यावेळेस म्हणजे 1977 म्हणजे ती नववीमध्ये होतो त्यावेळेस कोणत्या शाळेत असेल त्या टायमाला म्हणजे माझ्या वर्षामध्ये असतील मराठी माध्यम शिकणारे त्यावेळेस आम्ही कविता नक्की दाखवली ती कविता खूप सुंदर कविता आहे. राजा सर्जी महादी सौखे कधी मिळाली येती सर्व प्राप्त झाली या जो परीत माझ्या. ही कविता अशी आहे की त्या कवींनी म्हणजे आपलं संपूर्ण भावार्थ कवित मांडला आहे की एखाद्याचा संसार किंवा एखाद्याची सुख दुःख कशी असतात की त्यांनी स्वतः ते केलेलं आहे. भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे प्रभू नाम नित्य गावे या जो परीत माझ्या. त्यांनी असं सांगितलं की म्हणजे त्यातून आपलं सगळ्यांना समजेलच पण की त्यांनी म्हणजे असं की माझी जोडी आहे ती म्हणजे त्याला म्हणजे कोणाचं बंधन नाही, काही दरज नाही, काही छत नाही आहे पण मी त्यात खूप सुखी आहे. बहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या दारास नाही दोऱ्या या जो परीत माझ्या. तुम्हाला थोडं समजत असेल की म्हणजे कसा हे आहे. जाता तया महाला मज्जा व शब्द आला भीतीन या वयाला या जो परीत माझ्या. इथे थोडे शब्द असे आहेत की जरा म्हणजे आपल्या मुलांकडे म्हणणार नाही की त्यावेळेस एखाद्या महालामध्ये जायचं असेल ती मजा असेल म्हणजे बंधन असेल बाहेर लावायचे पण माझी जोडी अशी आहे की ते तुम्हाला काही नाही आहे तुम्ही कधीही या कधी जा अशा प्रकारे आहे. आपलं महेंद्र स्पेंडरचे मित्रमंडळ आहे अशा प्रकारचं आहे की सर्वांनी यावं आनंदाने सुखात राहावं आणि सर्व एन्जॉय करावं. आता इथे आपल्याला थोडं वेगळं आहे तर तिथे आपल्या मित्रमंडळामध्ये इथे भेटणार नाही. महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने आम्हा जमीन माने या जो पडीत माझ्या. येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा कोणावरी न बोजा या जो पडीत माझ्या. आता शेवटची कविता ती म्हणजे शेवटची जी ओळ ती सुंदर आहे की त्याने कवीने तुकडोजी महाराज आणि माणिक ठाकूर त्यांनी जे म्हणजे त्या सारांश मला त्या कवितेमध्ये ती शेवटच्या ओळीमध्ये खूप सुंदर आहे. पाहूनि सौख्य माझे देवेंद्र तोही लाजे शांती सदा विराजे